हॅलो फ्रेंड्स, वी ऑल फूडीजमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत मखाना लाडू। कॅल्शियम, आयर्न आणि लोहने भरपूर मखाना लाडू शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहेत आणि ते आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला आपण बडीशोप, हिरवी वेलची आणि खडीसाखर वाटून घेतलेली आहे। त्याची पूड आपण बनवून एका बाजूला ठेवून दिलेली आहे। त्यानंतर इथे आपण जे मखाने आहेत ते आपण 200 ग्रॅम इथे घेतलेले आहेत, ते आपण कढईवर भाजून घेणार आहोत। मखाने अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत। त्याचा रंग बदलेपर्यंत आपण लो टू मीडियम फ्लेमवर इथे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। आणि लाडवात घालण्यासाठी आपण फुटाणे देखील घेतलेले आहे। इथे आपण फुटाण्याची पूड करून घेणार आहोत। त्यासाठी आपण फुटाणे टरफल काढून घेतलेले आहेत, ते देखील आपण लो टू मीडियम फ्लेमवर कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत। जे आपण रेग्युलर फुटाणे वापरतो तेच हे फुटाणे आहेत, ते आपण घेतलेले आहेत। ते देखील आपण कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत। आणि त्याचसोबत आपण 1 वाटी काजू घेतलेले आहेत, 1 वाटी बदाम घेतलेले आहेत आणि आपले मखाने अगोदरच आपण भाजून घेतलेले आहेत। तर आपण लगेचच फुटाणे देखील भाजून घेणार आहोत। फुटाण्याचा हलका कलर चेंज होईपर्यंत आपण ते भाजून घ्यायचे आहेत। फुटाणे अगोदरच भाजलेले आहेत तरी देखील ते छान क्रिस्पी होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। त्यानंतर बदाम आपण त्याचप्रमाणे भाजून घ्यायचे आहेत आणि काजू देखील आपण त्याचप्रमाणे भाजून घेणार आहोत। हलकासा त्याचा रंग बदलेपर्यंत आपण ह्या तिन्ही गोष्टी भाजून घेतल्यानंतर त्याची आपण पूड करणार आहोत। तुम्ही पाहू शकता हलका त्याचा रंग बदललेला आहे आणि ते आपण मीडियम फ्लेमवर भाजून घेतल्यानंतर त्याची पूड करून घेतलेली आहे। आणि ती पूड आपण वेगवेगळी काढून घेतलेली आहे आणि ती प्रत्येकी पूड आपण तुपावर परतून घेणार आहोत। तुपावर सर्व हे परतून घेतल्यानंतर आपण ते एकत्रित करणार आहोत। सुरुवातीला आपण मखाण्याची पूड करून घेतलेली आहे, ती देखील आपण तुपावर भाजून घ्यायची आहे। भाजून घेत असताना आपण तूप भरपूर प्रमाणात वापरणार आहोत। तुमच्या इच्छेनुसार आणि आवडीनुसार तुम्ही तूप वापरू शकता, पण भरपूर तूप वापरल्यावर लाडू अगदी खमंग बनतात। तर आपण मखाण्याची पूड एका मोठ्या बोलमध्ये काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपण बदामाची त्याचप्रमाणे पूड भाजून घेणार आहोत। थोडं थोडं तूप घालून आपण ही पूड देखील रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेली आहे। त्यानंतर आपण काजूची पूड भाजून घेणार आहोत, ती देखील आपण रंग बदलेपर्यंत तुपावर परतून घ्यायची आहे। आणि त्यानंतर लगेचच आपण फुटाण्याची पूड ही देखील तुपावर परतून घेणार आहोत। हे सर्व आपण भाजून घेतलेलं जिन्नस एकत्र मोठ्या बोलमध्ये आपण ते काढून घेतलेलं आहे आणि हे सर्व आपण एकत्रित करून घेणार आहोत। आणि आपण सुरुवातीला बडीशोप, वेलचीची जी पूड बनवली होती ती देखील आपण ह्यामध्ये घालून घ्यायची आहे। त्याने स्वाद आणि सुगंध खूपच छान येतो, त्यामुळे आपण ते वापरणार आहोत। आणि हे एकत्र करून घेत असतानाच आपण एका बाजूला गुळाचा पाक होण्यासाठी गॅसवर ठेवला होता। तर इथे आपण पाक बनवून घेतलेला आहे। कडक पाक बनवायचा आहे। किंचित पाणी वापरून तुम्ही पाक बनवू शकता किंवा बिना पाण्याचा देखील इथे पाक बनवला तरी चालेल। तुम्ही पाहू शकता एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये आपण हा गुळाचा पाक बनवून घेतलेला आहे। ह्यासाठी मी 1 किलो गूळ इथे वापरलेला आहे। गूळ देखील आपण चांगल्या क्वालिटीचा वापरलेला आहे आणि आपले लाडू वळून तयार झाले आहेत। आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर गुळाचा पाक गरम असतानाच आपण हे लाडू वळून घेतलेले आहेत आणि इथे आपले तयार झालेले आहेत पौष्टिक मखाना लाडू। थँक्यू।